इथली वस्तीमुळं खूप रोग बी वाढायला लागलेत आणि चांगली चांगली मुलं यंग मुलं व्यसन करायला लागलेत. मग आतापर्यंत नेत्यांनी काय केलं नाही का? आमच्या नेत्यांनी इथं काहीच सुद्धा केलं नाही अजूनपर्यंत. मग आता कोणत्या नेत्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला? मला तर कोणत्याच नेत्याकडे अपेक्षा नाही, काही काही करतच नाही, सगळे चोर आहेत ते लोक, त्यामुळे मला नेत्याचं जमतच नाहीये. आता बघा, आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, तर काय वाटतं कोण सत्तेत येईल, कुणी यावं? मला पॉलिटिशियनचे इंटरेस्ट नाहीये आणि त्यांच्या नेत्याविषयी मला काय बोलू नाही शकत, कारण की मी कधी कुणीच नाही केलं मी अजूनपर्यंत बघितलं. आता मगाशी ते कोणतरी म्हणाले की शिंदे साहेब करणार आहेत. काय छत बांधून देणार आहे, त्याला काय करायचं, ते छताला सुधारणा केला असतं तर मी बोलली शिंदे साहेब करणार आहे. त्यांनी काय सुधारणा केली आहे इथं? हे बघा ना, आता इथं केवढे खड्डे आहेत, शिंदे साहेब पर्यंत खालतीपर्यंत वरूनपर्यंत हे खड्डे तर बुजवायला पाहिजे ना. ते छत करून शिंदे साहेब काय करणार आहे? आता ठाकरे पण एकत्र आले, तर ठाकरेंना संधी देणार का? शिवसेनेला संधी देणार का? नो, नाही देणार. मग कुणाला संधी तरी कुणाला द्यावी लागेल ना. माझं मी सध्याला मत मी कोणालाच देणार नाही आणि कुठल्याच नेत्यावर मला भरोसा नाहीये. इथली जी नेते कोणच इथं रस्त्याचं काम करत नाही, काय नाही, कचरगुंडी आहे, मग कुठल्या नेत्यावर भरोसा करायचा? पावसामध्ये तर किती गटार भरती, हे भरती, लेकरं आजारी पडायला लागली, इथली काय काय माणसाला किती किती रोग व्हायला लागलेत. मग हे कुठल्या नेत्याला आम्ही संधी देऊ? कारण की एक नेता बी तर काम नाही करू शकत. आमच्या इकडे फक्त एकीने केलं तर ते नंदूबाईनीच तेवढं काम केलं, ते टेक्चर बांधलेला, हे कॉन्ट्रॅक्टर टाकलेला त्यांनी केलं. काय काम नाही झालं? बोला, काय प्रॉब्लेम? 10x10ची रूम आहे, त्याच्यामध्ये 10-10, 15-15 जण आम्ही कसे राहायचे? लोकांना 4-5 5-5 घर आहे. आम्हाला एक रूम मध्ये सून, पोरी, नवरा, जावा, पोरगा, सून, आम्ही कसे राहायचे? काय अपेक्षा काय आहे? कोणाकडून अपेक्षा आता? एक घराचं कुठं काय करा, खाली जिथून झालं का झाला मोकळा, खाली एकदा येते निवडून आला का मग सडा. 35 वर्ष झाले सडून मरायला लागले इथे. भले 29 होऊ का 35 होऊ, पण सडून मरायला लागले इथे आम्ही. आम्हाला बिल्डिंग मध्ये नाही, पण भले चाळे पण चांगलं सुधार करून रूम मोठं थोडं करून द्या. बिल्डिंग भडगा उठू दे बिल्डिंगला. आपण करू, बोलू, आपण बोलतोय ना. आमची मड जाणार तवा देणार, मग तवा देणार. 18 महिन्याचे म्हणले होते दादा, आज किती